अरे हत्ती दादा, हत्ती दादा, तुला ऍपल्स हवेत का? नको, मला नकोय. अरे तू उदास का दिसतोयस? माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये. अरे बस एवढंच का? मी सकाळपासून इकडे तिकडे खूप शोधलं, पण इकडे कोणीच नाहीये. ते बघ तिथे त्या झाडावर किती माकडं बसली आहेत. बघ, तू त्यांच्या सोबत खेळू शकतोस ना? काय खरंच? हो, ते सर्व तिथे लपंडाव खेळतायत, पकडापकडी खेळतायत आणि असे कितीतरी खेळ आहेत. तर मी पण जातो. चिमणी ताई, आपण परत भेटू. मित्रांनो, तिकडे बघा. मोठ्या पोटाचा हत्ती येतोय. सापासारख्या सोंडेचा हत्ती येतोय. हुई. झाडूवाल्या शेपटीचा हत्ती येतोय बघा. मित्रांनो, मी पण तुमच्यासोबत खेळू. काय, तुला पण आम्ही सोबत घेऊ? आगडबांबा पोटाचा हत्ती आला. सापासारख्या सोंडेचा हत्ती येतोय. हुई. झाडूसारख्या शेपटीचा हत्ती आलाय. मित्रांनो, माझ्यासोबत कोणीही नाहीये. काय मी तुमच्यासोबत खेळू? चला खेळूया. तुला झाडावर चढायला येतं? नाही. तुला असा झुला झुलता येतो का? नाही. तुला असा शेपटीला लटकणं येतं का रे? ते पण नाही. तुला येत नसेल तर लगेच इथून निघून जा. हुई. मोठ्या सोंडेचा हत्ती, मोठ्या हत्ती, मोठ्या हत्ती. मोठ्या पोटाचा हत्ती. अरे मी त्याला सांग. अरे काय? मित्रांनो, लवकर या. आपला मित्र मंगू विहिरीमध्ये पडला आहे. अरे माझा हात पकड. पोचत नाहीये. अरे अरे उडी मारून पकड ना. अरे शेपटी पकड. अरे मूर्खा, तुझी शेपटी नाही, माझी शेपटी पकड. पोचत नाहीये. अरे उडी मार.
मित्रांनो. आमचा मित्र मंगू खाली पडलाय. वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काहीच नाही होत. मी एकदा प्रयत्न करून बघू. हत्ती दादा, तुम्ही वेळेवर इकडे आलात म्हणून मंगूला वाचवू शकलो. हत्ती दादा, तुझी मस्करी केली होती, आम्हाला माफ कर. तू रागावलायस का? नाही मित्रांनो, मी कोणावरच रागावलो नाहीये. आतापासून मी पण खेळू तुमच्यासोबत. आजपासून तूच माझा खरा मित्र आहे. वलियरकुन्नू गावात दामू नावाचा एक शेतकरी राहत होता. गावातल्या सगळ्या लोकांना दामू खूप आवडायचा, कारण तो एक मेहनती आणि सज्जन माणूस होता. दामू आपल्या बायको आणि 2 हुशार मुलांसोबत आपल्या छोट्याशा घरात राहत होता. दामू आणि त्याच्या परिवाराचं घर त्याच्या घराजवळील शेतात भाज्या उगवून आणि ते दूर कुठेतरी बाजारात विकून येणाऱ्या पैशातनं चालत होतं. दामू आणि त्याच्या परिवाराला शेतात आनंदाने काम करताना बघणं खूपच मजेशीर होतं. बाबा, मी भेंडी तोडतो. मी तुमच्यासाठी लौकी तोडून आणली आहे. अरे, ही पडवळ अजून व्यवस्थित पिकली सुद्धा नाहीये. याला आपण पुढच्या आठवड्यात तोडू. मुलांनो, सांभाळून, घसरू नका. कारलं, शेंगा, पडवळ, लौकी, भेंडी आणि फळं. नारळ, आंबा, लिंबू आहे. या रे या, विकत घ्या. बाबा, मी सांगितलेलं पुस्तक न विसरता घेऊन या. हं बाबा, माझी कलर पेन्सिल पण. ठीक आहे, अगदी लक्षात ठेवून सगळं घेऊन येईल बरं का. टाटा. अरे, काय झालं तुला? घाबरू नकोस, येऊन घेऊन जा. कोणताही विलंब न करता दामू आपल्या भाज्या घेऊन बाजारात पोहोचला. दामू आपल्या भाज्या नेहमीच मथाईच्या दुकानात विकत असत. ओ दामू, कसा आहेस तू? मी ठीक आहे मथाई दादा. माझे सगळे गिराईक मला नेहमी म्हणत असतात, दामू ज्या भाज्या आणतो त्या खूप चविष्ट असतात. दादा, मी नेहमीच माझ्या शेतात रासायनिक खताशिवाय भाज्या उगवतो आणि नैसर्गिक खताचा वापर करतो.
तसंही दामू, तुझ्या या भाज्यांमुळे माझी सुद्धा विक्री खूप वाढली आहे. जर आपण चांगल्या गोष्टी विकल्या तर लोकही विकत घेतील ना. अरे हो. बाजारात जाण्याकरता शहरातून गावाकडे जंगलातून जाणारा रस्ता खूप जास्त भयानक होता. पण खूप वर्षांपासून या रस्त्याने येणं जाणं केल्यामुळे दामूला हा रस्ता पूर्णतः ठाऊक होता. अरे मला कळत नाहीये ह्या रस्त्याच्या मधोमध करतो काय आहे. अरे हा तर माझ्या गाडीच्या दिशेने चालत येतोय. अरे हे काय, हत्तीच्या डोळ्यात अश्रू कसे काय. बरं हरकत नाही, मी खाली उतरून बघतो काय झालंय. असं वाटतंय की काहीतरी गडबड झालीये. मला वाटतंय की हा मला त्याच्या मदतीसाठी बोलवतोय. काही हरकत नाही, जाऊन बघतो काय झालं. अरे हा हत्ती मला नेमका कुठे घेऊन चाललाय. अरे या गड्ड्यात हा छोटा हत्ती कसा काय पडला. हे असं वाईट कृत्य कोणी केलं असेल. अच्छा, तर मला आता कळलं की तू मला इथे का बोलवलंस. ठीक आहे, मी तुझी मदत नक्की करेल. तू कुठेच जाऊ नको, मी लगेच वापस येतो बरं का. दामू लवकरच वनरक्षकांना घेऊन त्या छोट्या हत्तीला वाचवायला त्या ठिकाणी परत आला. काळजी करू नको, मी तुझ्या छोट्या हत्तीला नक्की वाचवील. दामू, या जगाला तुझ्यासारखी लोक हवी आहेत जी चांगली कामं करतात, तीही खरेपणाने. तुझी सारीच कामं सगळ्यांसाठी आदर्श असू दे. छोटा नटखट, आपला छोटा नटखट, शेपटीवाला छोटा नटखट. मित्रांसाठी गोष्टी गाणे घेऊन आला आपला छोटा नटखट. छोटा नटखट, आपला छोटा नटखट, शेपटीवाला छोटा नटखट.
मित्रांसाठी गोष्टी गाणे घेऊन आला आला आपला छोटा नटखट. गोल फिरणाऱ्या भमराचे सुंदर गीत आहे. मूर्ख बनलेल्या सशाची गोष्ट मोठी आहे. गोल जाळ बनवणाऱ्या कोळ्याचे गाणे. कुशल रक्षक कोल्ह्याची गोष्ट लहान आहे. उडणाऱ्या पक्ष्यांचे मजेदार गाणे आहे. बगळ्याच्या चोचीची मजेदार गोष्ट आहे. सोबत मधमाशांचे गुणगुणणारे गीत आहे. छोटा नटखट आपला छोटा नटखट. शेपटीवाला छोटा नटखट. मित्रांसाठी गोष्टी गाणे घेऊन आला आला आपला छोटा नटखट. छोटा नटखट आपला छोटा नटखट. शेपटीवाला छोटा नटखट. मित्रांसाठी गोष्टी गाणे घेऊन आला आला आपला छोटा नटखट. फिरणं कसं वाटतंय तुला छोटा बंदर? हा, खूप मस्त. खूप झालं ना आता खाली उतर बरं पटकन. मला वरती बसवणं पण सौभाग्य आहे. नकोय तर ठीक आहे. छोटा नटखट इकडे ये. हे बघ चेरी. अरे वा चेरी. अरे वा किती गोड आहे. हो ना, खरोखरच. अरे कोणी इकडे जाळं विणलंय? चिमण्यांना पकडायला कोणीतरी जाळं लावलेलं दिसतंय. हे तर छोटूसं जाळं आहे. ह्याच्याने चिमण्यांना कसं पकडता येईल? मग कोणी लावलं असेल? हे तर कोळ्यांचं जाळं असेल ना. उडणारे छोटे पक्षी ह्यात अडकून जातील आणि कोळी त्यांना खाऊन आपलं पोट भरेल. बाप रे राक्षस. एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता. एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता. आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे. तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस. शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती.
पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे. आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला उसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आईबाबांपासनं लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं, त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे. अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी. शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा. अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं. रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे, माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई, आई. आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटते. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन. ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिलाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा,
आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात.